चिखला येथील घटनेतील आरोपीवर मोक्का दरोडा पोक्सो आणि जातीवाचक द्वेष पसरवल्याप्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी. आमच्या घरात ठेवलेल्या तलवारींना अद्याप गंज लागलेला नाही. मराठा महासंघाचे विलास देसाई यांचा इशारा. चिखला तालुका लोणार येथे घडलेल्या घटनेचा अखिल भारतीय मराठा महासंघ सांगली जिल्हातर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. आज महाराष्ट्र प्रदेश सचिव विलासराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली मिरज तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांना निवेदन देऊन घटनेतील आरोपीवर मोक्का दरोडा पोक्सो आणि जातीवाचक द्वेष पसरवल्याप्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याचसोबत समाजकंटकांकडून होणाऱ्या वारंवार महापुरुषांच्या विटंबना विरोधात अधिवेशनामध्ये कठोर कायदा तयार करण्याचे राज्य शासनाकडे मागणी केली आहे आणि या घटनेला जबाबदार असलेल्या सरपंचाचे सरपंच पद त्वरित रद्द करावे अशी मागणी केली जाते आहे. यावेळी तानाजी भोसले, मदन तांबडे, दादासाहेब पाटील, विजय धुमाळ, मयूर दाणेकर, अक्षय मिसाळ, ओंकार भोसले, सुबोध पवार, प्रकाश पवार उपस्थित होते. अजून आमच्या घरातील तलवारींना गंज चढलेला नाही असा खणखणीत इशारा जातीयते निर्माण करणाऱ्या समाजकंटकांना दिला आहे. चिखला गाव, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्यानंतर त्या गावातील सरपंच आणि त्याच्या साथीदारांनी संघटितरित्या मराठा समाजातील महिला ज्या पुतळा उभा करण्यासाठी किंवा तुम्ही पुतळा तिथून काढू नका असं त्या समाजाला सांगत होत्या, परंतु त्यांना निर्वस्त करून कपडे फाडून 12 वर्षाच्या मुलीला त्यांनी सोडलं नाही अशा प्रकारचा जाती अत्याचार त्या गावामध्ये झालेला आहे. आणि या ठिकाणी किंवा महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना शिवाजी महाराजांच्याबद्दलच वारंवार होत आहेत. आता परवासुद्धा मिरजेमध्ये अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याची विटंबना झाली, परंतु आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि लगेच आम्ही मागणी केली की त्या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवा. याचबरोबर आमचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज सोडून द्या, परंतु सर्व जातीचे जे महापुरुष आहेत त्या कुठल्याही महापुरुषांचा अपमान होऊ नये. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळं तर हा महाराष्ट्र आणि हिंदुस्थान त्यांच्या नावाने ओळखला जातो. असं आदरयुक्त व्यक्तिमत्व महाराज असताना त्यांची विटंबना होणे हे चुकीचं आहे. आणि या ठिकाणी विटंबना होत असताना, पुतळा काढत असताना अडवायला जाणाऱ्या लोकांना मारहाण होणे ही तर त्याहून गंभीर बाब आहे. याबाबत आम्ही आत्ताच प्रांत साहेबांना तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्यामार्फत आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना या निवेदन पाठवलेलं आहे. यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या आहेत की या ठिकाणी जो असा प्रकार घडला या गावामध्ये तेथील सरपंच आणि त्याचे सर्व कार्यकर्ते, नातेवाईक यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत. यामध्ये पोक्सो, लुटालूट, 2 जातीमध्ये तेढ निर्माण करणे, जमावाला चितावणी देणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल करावेत. तसेच या सरपंचाचं पद तातडीनं रद्द करावं. आणि याचबरोबर आमची 2017 पासूनची जी प्रमुख मागणी आहे की या महाराष्ट्रामध्ये महापुरुषांच्या विटंबनेबाबत एक कठोर कायदा व्हावा, जेणेकरून कुठल्याही महापुरुषाची विटंबना झाली तर त्यांना तातडीनं कठोरात कठोर शासन व्हावं. आत्ता विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे, परंतु हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. आमची अशी मागणी राहील की तुम्हाला करता येत असेल तर हा कायदा तातडीनं करा. याचबरोबर आत्ताच कबनूर या ठिकाणी सुद्धा महापुरुष म्हणजे छत्रपतींचा अपमान झालेला आहे. बागलकोट, कर्नाटक या ठिकाणी सुद्धा छत्रपतींचा अपमान झालेला आहे. आणि आता याच्या अगोदर 2 दिवसापूर्वी चिखला या गावात ही घटना झाली. आणि प्रत्येक वेळेला छत्रपतींचा अपमान करून समाजात हे लोक काय संदेश देऊ इच्छितात हे मला माहीत नाही, परंतु या लोकांनी एक लक्षात ठेवावं की कुठंतरी माणसाच्या सहनशीलतेला अंत असतो. आणि आम्ही यांना या ठिकाणी असा इशारा देतो की तुम्ही जर अशा प्रकारचे महापुरुषांची विटंबना बंद नाही केला तर आम्ही सुद्धा आमच्या घरामध्ये ज्या तलवारी ठेवलेल्या आहेत त्याला अजून गंज लागलेला नाही एवढं ह्यांनी ध्यानात ठेवावं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, चिखला.